राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावरती जाणार आहे आणि यालाच पाठिंबा जो दिलाय तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनने देखील दिलेला आहे आणि यालाच अनुसरून उद्या जे आहे ते ससूनमधील परिचारिका जे आहे ते बेमुदत संपावरती जाणार आहेत। मात्र याची कारणं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत याच असोसिएशनच्या अध्यक्षा प्रज्ञा गायकवाड आहेत। काय सांगाल मॅडम की काय कारण आहे बेमुदत संप पुकारण्याचं? आज वर्षानुवर्ष आमचे एकतर पदभरती होत नाही आहे आणि पेन्शनचा पहिला मुद्दा आहे आमचा पेन्शन। जसं आमदार खासदार यांना पेन्शन चालू आहे तसं आम्ही 30-35 वर्ष काम करतो आणि आम्हाला पेन्शन लागू केलेलं नाही। तर पहिला मुद्दा आहे आम्हाला पेन्शन लागू करावे आणि आमच्या जे रिक्त पद आहेत ते रिक्त पदे भरावे आणि जे काही आहे क्लास 4 भरती ते सुद्धा भरती नाही होत। तर हे सगळे आमचे मागणे आहेत। बरं, आणि तुम्ही सरकारशी या संदर्भात काही बोललेला आहात का? त्यांच्याकडून काय उत्तर आलं आहे? बरं, सरकारशी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे, अद्यापही ते उत्तर आम्हाला देत नाही आहेत। त्यामुळे हा शेवटचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। तुम्ही उद्या एवढा मोठा संप पुकारताय, मात्र या सगळ्याने नागरिकांचे रुग्णांचे हाल होतील असं नाही वाटत? वाटतं ना, आम्हाला वाटतं, पण सरकारनं काही वाटत नाही आहे। हे खरं तर सरकारच्या डोक्यात आलं पाहिजे, त्यांच्या लक्षात आलं पाहिजे। आरोग्य खातं जर बंद पडलं तर आपल्या रुग्णांचं काय होईल, पण सरकारला काही त्याचं पडलं नाही। तरी पण आम्ही रुग्णांना वेठीस धरणार नाही आहे। रुग्णांची आम्ही तशी सोय आमचे प्रशासकीय अधिकारी आणि आमचे मेट्रन ते व्यवस्था करणार आहेत। साधारणपणे किती जण या आंदोलनात जे आहे ते सहभागी होतील? बरं, 100%। किती म्हणजे 1000 ते 1200 लोक आम्ही संपात आहोत। बरं, आणि कशा प्रकारे हे आंदोलन होईल, कुठे आंदोलन होईल? सध्या आता मेट्रन ऑफिसच्या समोर आम्ही सकाळी 9 वाजता सगळे जमा होणार आहोत। नंतर 11 वाजता कलेक्टर ऑफिस समोर सगळे राज्यव्यापी सगळे पूर्ण ऑल महाराष्ट्रातले 17 कोटी लोक 17 लाख लोक आमच्या इथं संपामध्ये सामील होणार आहेत। म्हणजे राज्यातील वेगवेगळ्या भागात ते सहभागी होणार आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणीही असणार आहे आणि त्याच्यात रुग्णांची जर काय हेळसांड होती असं नाही का? नाही, वाटतं ना, मी तेच म्हणते ना, रुग्णांची हेळसांड होऊ नये हे सरकारला कळलं पाहिजे। त्यामुळं आम्ही आज सरकारला वारंवार निवेदन देऊन थकलेलो आहोत। त्यामुळं हा नाईलाजाने आमचा हा निर्णय आहे संपाचा। नक्कीच राज्यातील जवळपास 17 लाख ज्या परिचारिका आहेत त्या आंदोलनावरती उद्या जाणार आहेत। सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असं राज्यभरातून 17 लाख जे आहेत ते संपावरती जाणार आहेत आणि याला देखील सरकारच जबाबदार असल्याचं असं अध्यक्ष प्रज्ञा गायकवाड यांचं म्हणणं आहे। त्यांनी आमची योग्यरित्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज आमच्यावर ही आंदोलन करायचं वेळ असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे उद्याच्या आंदोलनाकडे सगळ्यांचं जे आहे ते लक्ष लागून राहील आणि सरकार याकडे काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी लगडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।